आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। निर्मला, का तू त्रास करून घेते आहेस? माणसाचं मन असं असतं की कुठल्याही भावनेची, मग ते आनंद असो वा दुःख, त्याला खूप चटकन अनुभूती येते। त्याला रागही येतो आणि प्रेमही। दुसऱ्यांचं दुःख पाहून तो देखील दुःखी होतो आणि दुसऱ्याचा आनंद पाहून त्यालाही आनंद होतो। त्याची सद्सद विवेक बुद्धी नेहमी जागृत असते आणि म्हणूनच मनुष्य आतल्या आत आपल्याशीच झगडत राहतो। आणि जेव्हा त्याला त्याची चूक कळून येते तेव्हा त्याला त्या गोष्टीचा त्रासही होतो, पश्चात्तापही होतो। निर्मला बेटी, माझी अशी इच्छा आहे की शक्य तितक्या लवकर तू राजेंद्र सायकल्सची एकमेव मालकीण व्हावीस। तू काळजी करू नकोस आई, लग्नानंतर तेच होईल जे तुला हवंय। वाटणीचा अर्थ आहे अर्धा हिस्सा। मला राजेंद्र सायकल्स पूर्णपणे तुझ्या मालकीची व्हायला हवी आहे। अगं, असं काय बघतेस माझ्याकडे? कोण आहात तुम्ही? निर्मला, आणि इथे माझ्या घरी काय करताय? मुली, अगं मला नीट ओळख। मी तुझी आई आहे। मला तर रामलालचं सुख स्वास्थ्य हिरावून घेऊन माझ्या मुलीच्या झोळीत टाकायचंय। देविका, निदान निर्मलावर तरी मेहरबानी कर। या खोट्या खोट्या गोष्टी शिकवणं बंद कर। राजेंद्र सायकलच काय, या घराची, दादांच्या घराची, त्यांच्या साऱ्या संपत्तीची मालकीण तुमची मुलगीच आहे। कुठे चाललीयस? माझ्या नवऱ्याकडे। तुझा डोका फिरलाय का? ओळखलंस मला? हे अचानक तुला काय झालंय मुली? माझ्याकडे बघ, मी तुझी आई आहे। आई, तू माझी आई कशी असशील? आईचं दुसरं नाव म्हणजे ममता। आई आपल्या मुलांवर प्रेम करते आणि दुसऱ्यावरही प्रेम करायला शिकवते। तू तर मला द्वेष करायला शिकवलंस। हे तू काय बोलतेस? आई तर निस्वार्थी असते आणि निस्वार्थी राहायला शिकवते, पण तू तर मला स्वार्थी व्हायला शिकवलंस। तू माझी आई कशी असू शकते? नाही नाही, तू माझी आई नाहीये। तू माझी आई नाहीये। तू माझी आई असूच शकत नाहीस। असूच शकत नाहीस तू माझी आई। आई, कुठे चाललीयस? थांब आई, मला सोडून जाऊ नकोस। मी तुझे पाय धरते आई, मला सोडून जाऊ नकोस। मी शुद्धीत नव्हते ग आई, मी जणू मीच नव्हते।
मी तुला खूप बोलले ग. मला माफ कर आई, मला माफ कर, पण मला सोडून जाऊ नकोस. नको ना जाऊ सोडून. आई, पाप जेव्हा मनुष्याच्या समोर येऊन उभं राहतं तेव्हा तो घाबरून जातो. आपण केलेल्या पापांची सजा त्याला भोगायची नसते आणि आरोप मात्र तो इतरांवर करतो. पाप करताना बोलणाराही तितकाच अपराधी असतो जितका पाप करणारा. दोघेही देवाचे अपराधी आहेत. कुणा दुसऱ्यांवर आरोप करून पापांपासून मुक्ती नाही मिळत. त्यासाठी प्रायश्चित्त घेणं गरजेचं असतं. काय झालंय मंजुळा? खूपच खुशीत दिसतेस तू. असं वाटतंय दीनानाथांबरोबर राहता राहता नक्कीच काहीतरी चमत्कार झालाय. साईबाबांच्या कृपेने माझ्या बाबतीत चमत्कार घडला आहे. त्यांच्या प्रेमाचा साक्षात्कार. अजूनही ते मला त्यांची पत्नी मानतात. अजूनही माझ्यावर प्रेम आहे. माझ्यावर प्रेम करतात. त्यांना माझी चिंता आहे. म्हणूनच तर स्वतःला माझ्यापासून दूर ठेवतायत ते. आणि दीनानाथजी जेवढं तुला स्वतःपासून दूर ठेवतायत तेवढंच तुला पण त्यांच्या जवळ जायचंय ना. तो एक मोठ्या मनाचा सच्चा माणूस आहे. कधी कधी तर मी स्वतःला अपराधी समजते. का बरं? कारण मी अजूनही त्यांच्या मनातलं मृत्यूचं भय घालवू शकलेली नाही. त्यांच्यात जगण्याची उमेद मी नाही अजून भरू शकलेली. मी एक युद्ध लढतीये ज्यात तुझा विजय नक्की आहे म्हणजे. एखाद्याच्या चेहऱ्यावर हास्य आणणं ही खरंच एक मोठी गोष्ट आहे. जेव्हा मनुष्य हसतो तेव्हा कळतं की तो किती खुशीत आहे. जो दुसऱ्यांचे अश्रू पुसतो, दुसऱ्यासाठी कष्ट घेतो, तो मला प्रिय असतो. दुःखी माणसाची सेवा करणं, त्याला हसवणं म्हणजे भगवंताची पूजा करणंच होय. कारण देवाची निर्मिती असलेला मनुष्य जेव्हा रडतो तेव्हा देवाच्या डोळ्यातही पाणी येतं. तसंच जेव्हा आपल्या मुलाच्या डोळ्यातलं पाणी पाहून एक आई व्याकुळ होते आणि जेव्हा मनुष्य हसतो तेव्हा देवही खुश होतो. मनुष्याची चांगली कर्म त्याच्या ओठांवर हसू आणतात आणि वाईट कर्म माणसाला दुखी करतात. म्हणून चांगली कर्म करा, दुसऱ्यांचे अश्रू पुसा, त्यांच्या ओठांवर हसू आणा, त्यांना हसवा आणि देवाला खुश करा. देव सर्व साक्षी आहे. तो सगळं पाहत असतो, सगळं ऐकत असतो. मनुष्यासारखाच तोही भावना प्रधान होतो आणि त्यालाही राग येतो. आणि जेव्हा तो क्रोधित होतो तेव्हा बिन आवाजाच्या काठीने एवढं मारतो की मनुष्याच्या तोंडून फक्त विव्हळण्याचाच आवाज येतो. सबका मालिक एक. नकोय मला औषध. मला मरायचंय. मला मरू दे. हे अचानक तुला काय झालं दीनानाथ?
इथे तुला जगवण्याचे प्रयत्न केले जात आहेत आणि तू स्वतःला त्रास देऊन दुसऱ्यांना पण त्रास देतोयस. दिवसेंदिवस तुझी नाटकं वाढत चालली आहेत दीनानाथ. काय तुम्ही गप्प राहा. तुम्हाला यांना काही बोलायचा अधिकार नाहीये. अच्छा, दीनानाथला काही बोललं की हिला राग येतो. का बरं? अशी रागावली की जशी ही त्याची पत्नीच आहे. नक्कीच ह्यात काहीतरी काळंबेर आहे. मला काही अधिकार नाही आणि दीनानाथला तुझ्याशी वाईट वागण्याचा पूर्ण अधिकार आहे. मी मंजेशी वाईट वागत नाहीये. मला खेद वाटतो की मी मंजुळावरचा राग हिच्यावर काढला. मंजुळावरचा राग? तिने तुमचं काय वाकडं केलेलं आहे? आणि ती तर इथे आहेच नाही. ती इथे नाही आहे, पण ती मला चिठ्ठ्या लिहून माझ्या मनाला वेदना देते. ती का माझी वाट पाहते? का तिला माझ्यासाठी तिचं आयुष्य बर्बाद करायचं आहे? पण ती काही ऐकतच नाही. मग राग येणार नाही का? कसं समजावू मी तिला? पत्रात ना? मंजी बरोबर बोलते. पत्राचं उत्तर पत्रातूनच द्यायचं. अशा औषधाच्या बाटल्या फोडून का समजावणार आहेस? जय साईनाथ. माकड नानावली, तू कुणाची वाट बघत आहात? सुंदराबाईची? नाही, तुझीच. माझी? द्वारकाराची, तुम्ही ना पिंजऱ्यात बंद असलेले छान दिसताय. गाजवणाऱ्या कुत्र्यासारखे आत राहा. आता बसा खाजवत. मूर्ख. तुम्ही काय म्हणत होतात? बाबांबद्दल? बाबाला पकडा, बाबाला पकडा. त्यांच्या आईबाबांनी काही नाव ठेवलं आहे की नाही? अरे तर द्वारकानाथजी, आता मीही तुझ्या आईबाबांची आणि तुझी माहिती काढली आहे. तुझे तर आईबाप नाहीच आहेत आणि तू तुझं नाव बदललं आहेस बाळू. आणि आता झाला आहेस चालू, हो ना द्वारकानाथ? आणि आता लोकांना मूर्ख बनवताय. मी ना तुमच्या नैवेद्यासाठी ना शुद्ध तुपातल्या लाडवांचा प्रसाद आणला आहे. घ्या, खाऊन घ्या. घ्या घ्या. अरे आधी सांगायचं होतंस ना की यात तर खास कुजली घातली आहे. अरे नालायका, माझी मस्करी करतोस? ती वैद्यबुवांनी मिसळली होती. खुद्द वैद्यबुवांनी मिसळली आहे? हो, मी ना त्यांना धमकावून त्यांच्याकडून हे करून घेतलं, मग त्यांनी मिसळली. एकदा मला इथून बाहेर पडायची संधी मिळू दे, फक्त एकदा. माकडा, मी तुला लाडवांसारखं कच्च खाऊन टाकीन. तोपर्यंत मी खातो. तुम्ही बघत राहा, मी खातो शुद्ध तुपातले लाडू. याचा अर्थ तू माझ्याशी खोटं बोललास? यात कुठलंही खाजेचं औषध नाहीये. बाळू, तुझ्या नशिबात तर इकडची सुकी चपाती आणि कच्चा भातच आहे. तर मग मी तरी काय करणार? तू इथेच राहा. इथेच राहा. इथेच पडून पडून आयुष्यभर सडत राहा, म्हणजे बाहेरच्यांना शांतपणे सुखात राहता येईल. तर मला इथून बाहेर पडता येऊ दे, मग बघतो तुझ्या नशिबात सुख शांती आहे का ते. माकड कुठला? अरे तू इथे पडल्या ना साईबाबांचा विचार करत राहा. वाईट चिंतत राहा. वाईट, खूप वाईट, खूप 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 वाईट विचार कर. पण एक लक्षात ठेव चालू, तू बाबाविषयी जितका वाईट विचार करशील ना, त्याच्या चौपट तुझं वाईट होईल. तर मग चालू नाथजी, मी निघतो. तुम्हाला साष्टांग नमस्कार. साष्टांग नमस्कार. द्वारकाराची, हे पकडा. पकडलं. आता मोठ्याने म्हणा, जय साईनाथ. अरे नादान माणसा, खाली पडलेला लाडू खातोयस? खा. थांबा नालायक,
हट निघ इथून, हट. माकडा, एकदा मला इथून बाहेर पडता येऊ दे. नाही हा लाडू तुझ्या तोंडात कोंबला ना तर माझं नाव द्वारकानाथ लावणार नाही. थू. जेव्हा आस्तिक आणि नास्तिक आमने सामने येतात तेव्हा सुरुवातीला नास्तिक आस्तिकाची थट्टा करतो आणि शेवटी मात्र आस्तिकाच्या चेहऱ्यावर हास्य दिसतं, नास्तिकाच्या चेहऱ्यावर नाही. का असं? कारण आस्तिक ईश्वराचं अस्तित्व मानतो आणि नास्तिक तो मात्र ईश्वराच्या अस्तित्वालाच नेहमी आव्हान देत असतो. पण नास्तिकही आस्तिक होतो, पण केव्हा? जेव्हा त्याच्याकडून चांगली कामं होऊ लागतात, जेव्हा त्याच्या आयुष्यात चांगल्या घटना घडतात, तेव्हा त्याला ईश्वरी अस्तित्वाचा साक्षात्कार होतो. त्याआधी मात्र तो अहंकाराधीन होऊन ईश्वरालाच आव्हान देत असतो, देवाशी उद्धटासारखा वागतो. त्यावेळेस तो हे विसरतो की तोंड वर करून चालणारा तोंडावर पडतो. ईश्वराशी जोडलं न जाणं हे त्या माणसाचं दुर्दैव. आणि मग या मोहमायेत गुरफटला जाऊन तो भटकत राहतो. त्याचे जीवनही व्यर्थ जातं. पण जो ईश्वराशी जोडलेला असतो तो भाग्यवंत आहे. ईश्वर त्याचा उद्धार करतो. ईश्वराच्या नुसत्या कृपादृष्टीने देखील त्याची अनेक जन्मांची पापं धुतली जातात आणि मोहमायेच्या चक्रातूनही त्याला मुक्ती मिळते. साई राम साई श्याम दुख भंजन तेरु नाम. साई राम साई श्याम दुख भंजन तेरु नाम. हे साईनाथ तेरे आने से, हे साईनाथ तेरे आने से हुआ धन्य ये धरती धाम धाम. साई राम साई श्याम दुख भंजन तेरु नाम. साई राम साई श्याम दुख भंजन तेरु नाम. सुख धाम धन धाम साई राम साई श्याम गुण धाम यश धाम. साई राम साई श्याम. ओ भक्त वत्सल दीन बंधु बाबा तुझे प्रणाम. साई बाबा तुझे प्रणाम. साई बाबा तुझे बाबा, 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 आज मी माझ्या डोळ्यांच्या उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये जातोय बाबा. बाबा, तुमच्या कृपेने पैशांची व्यवस्था पूर्ण झाली आहे. खरंच बाबा, आता तुमचा आशीर्वाद हवाय बाबा. बाबा, मी तुमचं दर्शन घेऊ इच्छितो, म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की मला माझी गेलेली दृष्टी परत मिळू देत. तुम्ही ऐकताय ना बाबा? चला निघायचं. ही घ्या, फळं खाऊन घ्या. डॉक्टर साहेब, डॉक्टर साहेब, डॉक्टर साहेब, लवकर या.
काय झालं म्हणजे? हे आवाज तर आपल्याच वार्डात येत आहेत. माझ्या मित्राला तर काय झालं नाहीये ना? चला चला पाहूयात. दीनानाथ, मित्रा, वहिनी तुझ्यासाठी खूप त्रास सहन करते. वहिनी खूप प्रयत्न करते. त्याचे प्रयत्न तेव्हाच सफल होईल जेव्हा जेव्हा तू वहिनीचं बोलणं ऐकून आयुष्यावर प्रेम करायला लागशील. हा कसला खेळ खेळतोयस तू देवा? जगण्याची आशा दाखवून जीवच घेऊन जातोस. आशा दाखवून तिचं निराशेत रूपांतर करतोस. चालायला काठीचा आधार देतोस पण चालण्याची ताकदच हिरावून घेतोस. डोळे देतोस पण त्यांची दृष्टी नेतोस. ही कुठली लीला आहे तुझी? अशी लीला दाखवून तुला कसलं समाधान मिळतं? तुझ्या या जगात प्रत्येकाचं नशीब वेगवेगळं का आहे? का इथे पावित्र्य कंगाल आहे आणि अपवित्र्य मालामाल? कोणी भूकेला आहे तर कोणी अन्नाचा अनादर करून अन्न रस्त्यावर टाकून देतो. असा फरक का आहे? कोणाची परीक्षा घेतोयस तू? माझी. खूप कठीण परीक्षा घेतोयस माझी. लोकांचे अश्रू पुसता पुसता माझे हात कमकुवत होतील आणि मी डगमगून जाईन. दया दाखव देवा, दया कर. आपल्या या मुलांवर दया दाखव. दया दया साईनाथ, शांत व्हा. दया. तुम्हाला त्रास होतोय. त्रास त्रास का होणार नाही? आता आभाळच कोसळणार आहे महाळसापती आणि समुद्र खवळणार आहे. आता भक्ताच्या श्रद्धा आणि विश्वासाची कसोटी लागणार आहे महाळसापती. आता बघशील तू महाळसापती. भक्ती कशी शक्ती देणाऱ्या देवालाच आव्हान देते ते. सबका मालिक एक.
आई, असं वाटतं बाबांच्या डोळ्याचा उपचार पूर्ण झाला. बाबा, राजेंद्र, राजेंद्र तुझी आई कुठे आहे? मी कायम तुमच्या जवळ असेन. डॉक्टर साहेब, 4 दिवसात ही पट्टी उघडण्यात येईल. मग त्यानंतर मला दिसायला लागेल. द्वारकानाथ, तुम्हाला हवालदाराने बोलवलंय. वैद्यबुवा, बघताय ना तुम्ही यांनी माझे काय हाल केलेत ते. राम 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 राम. काही दिवसात किती रोडावलात तुम्ही द्वारकानाथजी. सूर्यासारखा चमकणारा चेहरा करपलेल्या भाकरीगत झालाय. राम राम राम. हवालदार साहेब, माझ्या विनंतीचा विचार करा आणि सोडून द्या यांना. नाही नाही, हवालदार साहेब त्यांना अजून सोडू नाही शकत. हो, अजून तपास संपला नाहीये. हो ना हवालदार साहेब? बरोबर, अजून तपास बाकी आहे वैद्यबुवा. मग लवकर करा ना हवालदार साहेब. नाही नाही वैद्यबुवा, कुठल्याही कामात घाई करून चालत नाही. सगळं काम चौपट होईल नाही तर. हो, आणि माणूस पोपट होतो. अरे गप्प बसा, नाही तर मी तुम्हा दोघांना धोपटून काढेन. तर द्वारकानाथजी, तुमचा चोराशी काय संबंध? अहो, चोरांशी माझा काय संबंध असणार आहे? मी भगवंताचा पुजारी, साधू, आणि चोराचं काय? चोर तर चोरच असतो. तुम्ही चोराला ओळखता? नाही. चोराला चोरी करताना पाहिलं तुम्ही? नाही पाहिलं. जो शिर्डीत आला होता? मला नाही माहित. तर मग तुम्ही साईबाबा आणि चोराला एकत्र कधी पाहिलं? आधीच तुम्हाला सांगितलंय हवालदार साहेब, मी काही पाहिलं नाहीये. मग तुम्ही साईबाबांवर एवढा मोठा आरोप कसा केलात? तुम्ही धुळ्यात होतात आणि चोर धुळ्यात पकडला गेला. याचा अर्थ तुम्ही चोराचे साथीदार असू शकता आणि चोराचा साथीदार असल्याच्या आरोपाखाली मी तुम्हाला अटक करू शकतो. वा वा वा, किती उत्तम विचार आहे तुमचा. विचार उत्तम आहेच, पण कामही उत्तम करा. यांना ताबडतोब तुरुंगात धाडा. अरे तुमचं तोंड बंद नाही का ठेवू शकत तुम्ही दोघे? मी तुम्हाला खरं सांगू का हवालदार साहेब, जेव्हा इन्स्पेक्टर साहेबांनी माझ्यासमोर ज्या फकीराचं वर्णन केलं ते ऐकून मला असं वाटलं की ते साईबाबाच असतील. म्हणूनच मी साईंचं नाव सांगितलं. फौजदार साहेब, आता तर हे निर्दोष आहेत. मग आता तुम्ही यांना सोडून द्याल ना? मला न्यायाधीश साहेबांची लेखी परवानगी लागेल. तोपर्यंत हे तुरुंगातच राहतील. आहा हा, किती नशीबवान आहे द्वारकानाथजी. धोंडू, त्यांना तपश्चर्या करायची होती आणि तपश्चर्या करण्यासाठी तुरुंगाशिवाय चांगला एकांत कुठे मिळेल यांना? नालायकांनो. हवालदार साहेब, लक्ष ठेवा. राम 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 राम. खरं बोलताय तुम्ही. रामलालजी, तुम्हाला सगळ्यात आधी कोणाला पाहायला आवडेल? तुमच्या पत्नीला की तुमच्या मुलाला? डॉक्टर साहेब, मनात तर खूप वाटतंय की सगळ्यात आधी बाबांना बघावं. बाबा? कोण बाबा? माझे भगवंत. बाबा, तुम्ही ऐकताय ना बाबा? तुम्ही मला दर्शन द्याल ना बाबा? बाबा, माझी इच्छा आहे की माझी पट्टी उघडताच सगळ्यात आधी मी तुम्हाला बघावं आणि त्यानंतरच मी माझ्या नवीन आयुष्याची सुरुवात करावी. डोळे हळूहळू उघडा. काय झालं? काय दिसते तुम्हाला? अंधाराच अंधार, अंधार. मनीषा,
मनीषा मला काहीच दिसत नाहीये. चौ बाजूला अंधारात अंधार आहे. नाही, असं नाही होऊ शकत. भगवान इतके कठोर नाही होऊ शकत. काहीच दिसत नाहीये. डॉक्टर साहेब, तुम्ही तर म्हणत होतात की हे काय होऊन बसलंय डॉक्टर साहेब? रडतेस का मनीषा? भगवंताची हीच मर्जी असेल. कदाचित बाबांची हीच इच्छा असेल. बाबांची हीच इच्छा असेल? हे काय बोलताय तुम्ही? बाबांची हीच इच्छा असेल की तुमची दृष्टी परत येऊ नये? का ते तुमचे भगवान नाहीयेत? कोणता देव आपल्या भक्ताच्या वाईटाचा विचार करतो? मग ते भगवंत नसतील. मनीषा, डोळ्यांची दृष्टी घेऊन जाणारा सैतान असतो. नाही, भगवंत नाही. हे बघा, ते तुमचे देव नाहीयेत. जर ते तुमचे देव असत तर त्यांनी तुमची डोळ्यांची दृष्टी परत का नाही केली? तुमचे डोळे बरे का नाही केले? मनीषा, आपल्या देवावर अविश्वास नाही दाखवला जात. श्रद्धा आणि विश्वासाने त्याची पूजा केली जाते, शंका घेऊन नाही. माझे डोळे जे बघत आहेत त्यावर मी विश्वास ठेवू शकते. आणि मला हे दिसतंय की त्यांनी माझ्या भगवंतावर अन्याय केलाय. आजपर्यंत माझ्या बाबतीत जे काही झालं ते मी सहन केलं, पण तुमचे डोळे बरे न करून त्यांनी माझ्यावर, आपल्या सगळ्यांवर अन्याय केलाय. हा त्याचा न्याय नाहीये. ज्या विश्वासाने तुम्ही बाबांची भक्ती करता, आज तोच विश्वास माझ्यातही आलाय की ह्या जगात भगवान नावाची कुठलीच गोष्ट नाहीये. देव बिव काही नाहीये. असं म्हणू नकोस मनीषा, असं म्हणू नकोस. असंच म्हणणार. आणि का नाही म्हणायचं? जर देव असतात तर आज तुम्हाला दिसू शकलं असतं. आणि कसं दिसेल ना? जर तो अस्तित्वातच नसेल तर आजपासून तुम्ही त्या बाबाचं नाव कधीही उच्चारणार नाही. कधीही उच्चारणार नाही. परमेश्वरा, भगवंता, दया देवा, दया कर. दया कर देवा, दया कर. दया कर देवा. तू मला या पृथ्वी लोकावर प्राणी मात्रांवर करुणा करण्यासाठी पाठवले आहेस. पीडितांचं दुःख दूर करण्यासाठी, रडणाऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी, त्यांचा त्रास दूर व्हावा म्हणून, त्याच्या जखमांवर मलम लावण्यासाठी मी या दुनियेत आलो आहे. पण माझं जे काम आहे ते करण्यासाठी मी पाषाण हृदयी असलो पाहिजे. पण मी तर मेणासारखा वितळून जातो. रडणाऱ्या लोकांना पाहून मलाही रडू येतं. एकाचं दुःख दूर करावं तर 10 माझ्या समोर हात जोडून उभी राहतात. प्रत्येकाचं दुःख वेगळं, प्रत्येकाची वेदना वेगळी, आणि हीच दुःख वेदना मला काट्यांप्रमाणे टोचत राहते आणि मी मेणासारखा वितळून जातो. दया कर देवा, दया कर. दया कर देवा. या लोकांवर दया कर देवा, या लोकांवर दया कर, जे विकाराधीन होऊन कुकर्म करतात आणि नंतर पस्तावतात.
दया कर देवा, दया कर देवा. दया कर. साईनाथ, आपली तब्येत ठीक नाहीये का? महासापती, मला आधाराची गरज आहे. तुम्ही तर इतरांचे आधार आहात साईनाथ, आणि तुम्हाला आधाराची गरज. मी पण मनुष्य आहे म्हाळसापती. मलाही मनुष्याच्या शरीराच्या मर्यादा ठेवाव्या लागतात. या मातीच्या शरीराचे गुणदोष मलाही स्वीकारावेच लागतात. त्यांना आपलंसं करावंच लागतं. मला आपलं मानणाऱ्यांना हे समजत नाही की दुसऱ्यांना आधार देणाऱ्यालाही कधी कधी आधाराची गरज भासते. इतरांना उजेड देणाऱ्या दिव्यातलं तेलच जर संपलं आणि ते घातलं नाही तर उजेड देणारा दिवाही विझून जातो. असं नका करू साईनाथ. आपण दिव्याला विजू देऊ नका. तुमची लोकांना खूप गरज आहे. मी सुद्धा इथे लोकांच्या गरजा पूर्ण करण्याकरताच आलो आहे. पण आई, कोणत्याही आईचं दुःख पाहून मला वेदना होते. जेव्हा एखादा अंधभक्त मला साथ घालतो तेव्हा मी स्वतःच अंधारात ढकलला जातो. जेव्हा कोणी जीव घेण्या आजाराने त्रस्त असतो तेव्हा मी स्वतः त्रस्त होतो. मी लोकांना सांगतो की कधी हार मानायची नाही, परिस्थितीचा सामना करत राहायचा. पण ज्या दृश्याला सामोरं जातोय ते दृश्य मनाला विचलित करतंय. असं वाटतंय की मी हरणार तर नाही. मी नाही साईनाथ, तुम्ही हरणार नाहीत. हरतील तर दुःख, त्रास, व्यथा, वेदना. दया कर देवा, दया कर. तुझ्या या भक्तावर कृपा कर, कृपा. सबका मालिक एक.